काहीच तर आता मस्तपैकी झोपलेली मी आणि तेवढ्यामध्ये फ्रेंडचा कॉल आलाय की आपल्याला जायचे बाहेर. बाहेर कुठं? तर आम्ही आज जाणार होतो डॅमवरती. तुंगारी डॅमला एक गेलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाळूमामाला गेलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही जशनाच्या मामाच्या इथं म्हणजे माझ्या फ्रेंडच्या मामाच्या इथं गेलो. बट तिथलं कॅप्चर करणं मला पॉसिबल नाही झालं बिकॉज तिथले सगळेजण एक तर माझ्यासाठी नवीन होते आणि त्याच्यामध्ये कसं नवीन जागेवरती गेल्यावर मला पण थोडं वेगळं वाटत होतं की मी त्यांच्यासमोर शूट कसं करू. सो त्यामुळं मी तिथलं शूट नाही केलं, पण बाकी सगळे शूट मी आज केलेले आहेत आणि आजचा हा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर तयार वगैरे होऊन मस्तपैकी आम्ही चाललोय तुंगारी डॅमवरती आणि तुंगारी डॅमचा रस्ता एवढा डेंजर आहे ना, की आमच्या गाडीमधून अक्षरशः आम्हाला म्हणजे असे धक्के एवढे लागत होते विचारायलाच नको. तिकडचा रस्ता थोडासा खराब आहे. तर त्यासाठी चांगला जो ड्रायव्हर असतो तोच फक्त गाडी चांगल्या प्रकारे नेऊ शकतो. तर आमच्यासोबत जे ड्रायव्हर काका होते ना, त्यांनी गाडी खूप मस्त चालवली. म्हणजे एवढे काय असं वाटतही नव्हतं आणि आम्हाला भीती तर बिलकुल वाटत नव्हती ते ड्रायव्हर काकांसोबत. तर मग आम्ही असंच म्हणजे रस्ता थोडाफार जाम होता तिथे, कारण ऑलरेडी 2-3 गाड्या समोर होत्या आणि तिथून जायला जागा पण थोडीफार कमी आहे. तर तुम्ही खालचा पण नजारा बघू शकता किती मस्त आहे. तर आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो ना, तर तेव्हा तिथं रस्ता थोडाफार खराब होता, तर त्यामुळं पुढं जाणं पॉसिबल नव्हतं. मग आम्ही लगेच गाडीमधून खाली उतरलो. गाडीमधून खाली उतरून मस्त आम्ही चालत जात होतो. तुम्ही इथला पण नजारा बघू शकता, रस्ता वगैरे कसा आहे. पण तरीही आम्हाला फोटोशूट करायचं होतं. मग त्यामुळं आम्ही मस्त चढत वरच्या दिशेने पण जात होतो. हो, तर आता आम्ही आलोय तुंगारली लेकमध्ये. तर तुम्ही इथला नजारा पण बघू शकता. एक मिनटं. तर इथला नजारा एवढा भारी आहे ना, एवढं भारी वाटतं ना इथं फिरायला वगैरे पण. तुम्ही पण कधीतरी इथं व्हिजिट नक्की करा आणि आम्हाला ते इथं फोटोज वगैरे एवढ्या भारी क्लिक केल्यात ना, आम्ही लय मस्त वाटतं इथं फिरायला वगैरे पण. आणि असं वातावरण आहे ना इथं की इथून जायचं पण मन नाही होत. तर जसना बोलत होती, तू किती व्हिडिओ बनवती राव, तुला कंटाळा नाही येत का? तर तिथं माझा एक डायलॉग, हा ना, मेहनत नहीं करेंगे अगर ऐसे ही बोलेंगे क्या कितना झंझट है तो फिर कैसे सक्सेस हो पाएंगे. अभी तो ये डायलॉग भी अपने ब्लॉग में डालेगी। ऑब्वियसली डालना पडेगा. उनको भी तो पता चलना चाहिए बच्चा मेहनत कर रहा है. तर डायलॉग संपल्यानंतर आम्ही थेट गेलो तिकडं मस्तपैकी ह्याच्यामध्ये डॅमवरती वगैरे आणि तिथं फोटोशूट करत होतो. आणि जशना बोलती माझ्या मम्मीला पण तू व्हिडिओमध्ये घेते, जरा व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले तर माझ्या मम्मीला अर्धे पैसे द्यायला लागतील. अले हां ठीक आहे, देईन नक्की देईन, माझी काकी आहे शेवटी, मग द्यायला तर लागन. तर हे भैया बघू शकताय ना, भैयाला या मांजर खूप आवडली होती. त्या भैयाने अक्षरशः त्या मांजरीला उचलून वगैरे घेतलं होतं. त्याने फोटो पण एवढा भारी भारी काढला ना, त्याच्यासोबत आम्ही बघत होतो. तर ते बघा, ते पुढं पण घेऊन गेला तर मांजरीला त्याच्या फ्रेंडला वगैरे भेटवायला, आय थिंक सो. तर इथला तुम्ही नजारा बघू शकता किती भारी आहे. तर आम्हाला इथंच फोटोशूट करायचं होतं आणि आम्ही फोटोशूट करताना तर कॅप्चर नाही घेतले, कारण माझ्याच फोनमधून फोटोशूट होत होतं. तर आम्ही पोहोचलो खाली मस्तपैकी आणि इथं बघू शकता मस्त फोटोशूट चालू आहे आणि त्याच्यामध्ये इथं सूर्य वगैरे पण किती भारी दिसत होता. ते कमी वगैरे केलं ना, म्हणजे ब्राईटनेस वगैरे एवढा भारी वाटत होता ना, तिथला नजारा खूप भारी. आणि आमच्या फोटोज पण एवढ्या भारी आल्यात की सांगायलाच नको. तर हे बघा जशना आणि काकी त्यांनी पण मस्त नजारा वगैरे बघत होता आणि मी व्हिडिओ शूट करण्यामध्येच बिझी होते, कारण मला ब्लॉग टाकायचा होता. ती पण बोलत होती मला, किती शूट पण करते, पण करायला लागतंच. मग फोटोशूट वगैरे करून आम्ही दमलो शेवटी. मग थोड्या वेळासाठी मस्तपैकी तिथे बसलो. जशना पण हे बघा थकलेली बिचारी, तिच्या फोटोशूट करत होतो, कारण तिने मस्त मेकअप वगैरे करून आलेली, कारण गेल्या वेळेस तिचा फोटोशूट चांगला झाला नव्हता. आम्ही जेव्हा लोणावळा लेकला गेल्या होत्या त्या टाईमला झाला नव्हता, म्हणून आम्ही तुंगारली लेकला आले आज फोटोशूट करायला. तर आज तिचा थोडाफार चांगला झाला आहे फोटोशूट. तिला पण खूप जास्त आवडला आजचा फोटोशूट. आणि इथं पण एवढं भारी वातावरण वगैरे आणि तिकडच्या जे साईडला आहे ना, तर तिथं मस्त कॅम्पिंग वगैरे पण आपण करू शकतो. तर तिथं थोडेफार चार्जेस असतात. आज भी पण हम आपण आए घूमने, वो भी घर पे ना बताए आज बस न्यू इस प्लेस। मेरी मम्मी को लेके हाँ, आए इसकी बट मम्मी को लेके आए, मेरी मम्मी घर पे। मम्मी को बस बोला है कि बालू मामा के मंदिर में जा रहे हैं, बट इधर हम लोग डैम पे आए। और आप हमारा व्यू देख सकते हो। हाँ। व्यू में भी हम ही आएंगे बार बार। वो बिल्ली की भी ले लेना है। तर हे बघा जशना मॅडमच्या सांगण्यावरून आम्ही बिल्लीचं पण कॅप्चर केलेलं आहे. ती पण किती भारी दिसते, ती पण म्हणतात ये मी आले व्हिडिओत. तर हे कॅप्चर वगैरे करून झाल्यानंतर तिथं पण तुम्ही बघू शकता मस्त, तिथं आपण बसू वगैरे शकतो. त्याच्यानंतर हे आंटी आणि जशना पुढं चालत होते आणि मी व्हिडिओच्या याच्यामध्ये हे करत होते. तेवढ्यामध्ये जशनाचं चालू होतं की आपण खाली जाऊन पण कॅप्चर करून, त्याच्यामध्ये हे बघा तिने मांजराची किती भारी फोटो काढली आहे, तर ती दाखवत होती. आणि इथं पण तुम्ही बघू शकता खूप सारे लोक असतात जे फिरायला. तर ऑलरेडी आम्हाला तिथं 6 वाजले होते आणि आम्हाला बाळूमामाच्या मंदिरात जायचं होतं. त्याच्यानंतर मग ते मामाच्या इथं पण जायचं होतं, त्यामुळं खूप लेट होत होतं. त्यामुळे आम्ही लगेच निघालो तिथून. थोड्याफार फोटो काढल्या, मला तर फोटो काढायला तेवढा इंटरेस्ट नव्हता येत, पण थोड्याफार काढल्या. त्याच्यानंतर मग आम्ही हे बघा खाली गाड्या वगैरे पण किती आहेत, खूप जण येतात तिथं रोज फिरायला. आणि आम्ही असं
असं पण काय ओकेशन वगैरे काय नव्हतं की आम्ही लगेच जाणार असं तसं. पण जेव्हा काहीतरी असतं ना, म्हणजे न्यू इयर वगैरे असं काय असेल किंवा मग 31st वगैरे, इथं खूप गर्दी असते. तर हे बघू शकता आमची कार मस्तपैकी, आम्ही ह्याच कारमध्ये फिरायला वगैरे आलेलो आणि मस्तपैकी बसलो नंतर कारमध्ये आणि निघालो बाळूमामाच्या तिकडं. तर नजारा खूप भारी होता इकडचा, पण मला कॅप्चर नाही करता आला तेवढं चांगला, कारण मी बॅक साईडला बसलेली आणि त्याच्यामध्ये कॅप्चर नाही करता आला. तर जशनाने समोरून कॅप्चर केलेला आहे हा नजारा. तर तुम्ही बघू शकता किती भारी वाटत होतं इथं. आणि त्यानंतर मग आम्ही मस्त निघालो होतो. तर निघालोच होतो आणि फायनली आम्ही थोडंफार जवळ पोहोचलो आहे बाळूमामाच्या मंदिरापाशी. तर तुम्ही बघू शकता बाळूमामाचं मंदिर तर थोडंसं दूर आहे आणि हे काका बघू शकता किती जास्त वजन घेऊन चालले होते त्यांच्या डोक्यावरती. आणि खरंच खूप जणांची लाईफ अशी आपल्याला वाटतं की आपलीच लाईफ खराब आहे, पण असं नसतं. कारण खूप जण असेही असतात की त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त टेन्शन असतात. तर देवाकडं आज माझी हीच प्रार्थना, बाळूमामाकडं माझी आज हीच प्रार्थना की ज्यांच्या लाईफमध्ये जेवढे दुःख आहे ते प्लीज थोडंफार तरी कमी करा. आणि आम्ही फायनली आलो होतो बाळूमामाच्या मंदिरामध्ये. तुम्ही मंदिरातल्या बाहेरचा पण नजारा बघू शकता. इथं खूप सारे भक्त येतात बाळूमामाला वगैरे पाया वगैरे पडायला. आणि तुम्ही बाळूमामा पण बघू शकता किती भारी, म्हणजे एवढं भारी ना, मला अक्षरशः आम्ही फर्स्ट टाईम गेलेली तिथं, पण खूप करमत होतं तिथं. आणि त्यानंतर मग आम्ही मस्त दर्शन वगैरे घ्यायला गेलेलो. तिथं शूट वगैरे करू का नको हा विचार पडलेला, कारण बऱ्याच जागेवरती मंदिराचं शूट नाही करून देत, तर त्यामुळे मला भीती वाटत होती. पण मी दुरूनच थोडंफार कॅप्चर केला. आणि त्यानंतर तुम्ही बाहेरचा पण नजारा हे बघू शकता. इथं एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे इकडचा नजारा खरंच लय भारी. आणि त्याच्यामध्ये इकडं नाही का, म्हणजे असं ठाकरवाडी म्हणजेच असं नाही का, एक गावा टाईपमध्ये वातावरण आहे. म्हणजे बाळूमामाच्या तिकडंच गावा टाईपचं वातावरण आहे. तर त्यामुळं तुम्ही ना इथं कधी पण व्हिजिट केलं ना, तुम्हाला सगळे गावाकडचेच व्ह्यूज भेटतील तुम्हाला इकडं बघायला. आणि तुम्ही शूट्स वगैरे पण चांगले करू शकता. तर हे बघू शकता आम्ही मस्त शूट करत होतो. आंटी पण मला मस्त सपोर्ट करत होते ह्याच्यामध्ये. तर इकडचा शो बघू शकता तुम्ही, व्ह्यू किती भारी आहे. आणि त्यानंतर मग हे बघा, इथं इथं पण जेव्हा दिवस मावळतो ना, ते एवढा भारी दिसतो ना. आणि त्याच्यामध्ये ते कुत्रे वगैरे तिथं होते, ते जशना बोलते त्यांचं पण कॅप्चर कर. ती येडी मला काही पण कॅप्चर करायला लावते आणि मी पण येण्यासारखं सगळे कॅप्चर करते, कारण त्याचं ऐकायला लागतं. तर हे तुम्ही बघू शकता, इथं सगळी इन्फॉर्मेशन वगैरे आहे बाळूमामांची. आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता नजारा वगैरे कसं आहे आणि बाळूमामाचं मंदिर पण कसं आहे. तर इथं खूप सारे भक्त असे येतात हे करायला. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे करून निघालो. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला म्हटलं पण होतं की इकडे सगळं गाव, म्हणजे गावाकडं जसं वातावरण असतं सेम तसंच वातावरण आहे, कारण इकडे एक गावच आहे. तर त्यामुळे तुम्ही बघू शकता की इकडचा पण नजारा किती भारी आहे. खरंच इथं करमण्यासारखंच आहे. जर तुम्ही कधीतरी लोणावळ्यामध्ये आलात तर प्लीज इथं व्हिजिट नक्की करा, कारण इकडचे जे नजारे वगैरे आहेत आणि इकडचं जे व्ह्यू आहे ना, खरंच तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडेल. फक्त एवढंच की इथला जो रस्ता आहे ना, तो थोडासा खराब आहे. मग बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इकडे सगळं फिरण्यासारखं वगैरे खूप मस्त, खूप 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 मस्त आहे. तर तुम्ही कधीही जर आल्या तर प्लीज लोणावळ्यामध्ये आलास तर इथं नक्की आणि नक्की व्हिजिट करा. तर तुम्ही इथं बघू शकता मुलं क्रिकेट वगैरे खेळत होते. तर एवढं भारी ना, म्हणजे अशा टाईमला, म्हणजे मोबाईलच्या जमान्यामध्ये लोकं मस्त क्रिकेट वगैरे खेळतात, हे पण भारीच आहे. म्हणजे मोबाईल सोडून आपण काहीतरी ग्राउंडवरती खेळलं पाहिजे, हे खरंच आहे. आणि हे मस्त वगैरे खेळत होते. तर हे पण बघायला भारी वाटत होतं, कारण संध्याकाळची वेळ होती आणि हे सगळं कॅप्चर वगैरे करणं खूप भारी वाटत होतं. आणि कॅप्चर करायला पण मजा येत होती, कारण नजारा चांगला होता. हे बघू शकता तुम्ही, छोटा रस्ता, त्याच्यामध्ये 3-4 गाड्या आणि त्याच्यामध्ये माणसं वगैरे पण येत होते. तर एवढं डेंजर वाटत होतं ना हे बघायला वगैरे. भीती पण वाटत होती थोडीफार की जाणार कशी, आपली गाडी निघणार कशी. पण तरीही त्या काकांनी एवढी चांगली गाडी चालवली ना, तर खरंच मी त्यांना एक ॲप्रिशिएट करू शकते या गोष्टींसाठी, की त्यांनी एवढी भारी गाडी चालवली की कुठल्याच गोष्टीचं टेन्शन आम्हाला त्या टाईमला आलं नाही, कारण आम्ही बिनधास्त गाडीमध्ये बसलो होतो. आम्हाला असं वाटत पण नव्हतं आणि भीती पण जास्त काही मनामध्ये वाटत नव्हती, कारण आमचे जे ड्रायव्हर काका होते त्यांनी गाडी खूप भारी चालवली. तर तुम्ही बघू शकता इथं सारख्या गाड्या येणं जाणं चालू होतंच, पण इथला रस्ता थोडासा खराब आहे. सो प्लीज ते रस्ता नीट झाला पाहिजे असं मला वाटतं. मग बाकी सगळं मस्तच आहे इकडचं. आणि आणि त्यानंतर मग एक काका होते जे जशनाच्या बंगल्यामध्ये काम करत होते. तर त्यांना पिक करायला जायचं होतं, कारण त्यांना मुंबईला जायचं होतं. तर त्यामुळं आम्ही मग गाडी परत रिव्हर्स घेतली. रिव्हर्स घेतल्यानंतर मग आम्ही लगेच त्या काकांना पिकअप वगैरे करायला गेलो होतो. आणि नंतर मग त्या काकांना पिक केलं आणि त्यांना बस स्टॉपला सोडायचं होतं, आय थिंक बस स्टॉपला का रेल्वे स्टेशनला. तर त्यानंतर मग आम्ही निघालो. तर इथला पण नजारा तुम्ही बघू शकता. इकडं पण मस्त आहे, फिरण्यासारखं बरंच काही आहे. पण मला बॅक साईडनी कॅप्चर करणं थोडं म्हणजे अवघड वाटत होतं, पण ठीक आहे, मी केलं थोडंफार कॅप्चर. आणि तुम्ही बघू शकता इथला नजारा वगैरे.
आणि त्यानंतर होता सगळ्यात अवघड टाईम म्हणजे ट्राफिक एवढं होतं तिकडं का सांगायला नको, एवढ्या गाड्या वगैरे येत होत्या आणि त्यामध्ये थांबणं आमच्यासाठी मुश्किल झालेलं. मग मी आणि जशना मस्त गेलो होतो बाहेर वगैरे थांबलो. त्यानंतर मग आम्ही घेतले आईस्क्रीम वगैरे दोघींसाठी, कारण काकी वगैरे गेल्या होत्या त्यांना सोडायला बस स्टॉपला आणि आम्ही तिथंच थांबलेलो कारण आम्हाला आईस्क्रीम खायची होती. तर त्यानंतर आम्ही गेलेलो ते तिच्या जशनाच्या मामाच्या इथं. तर तिथं कॅप्चर करणं मला पॉसिबल नाही झालं कारण कसं नवीन होते मी तिथं, तर मला वेगळं वाटत होतं. तर त्यामुळं मग त्यांच्यासोबत मस्त गप्पा वगैरे मारल्या. त्यांचा स्वभाव वगैरे पण खूप भारी आहे. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घराकडं. रात्रीची वेळ होती. मला आय थिंक सो घरी जायला आम्हाला आय थिंक सो घरी जायला 8-9 वाजलेच होते असे पण. आणि त्यामध्ये घरून फोन पण येत होते की कधी येणार आहे घरी, कधी येणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुकानात वगैरे आम्ही थांबलेलो कारण आम्हाला ते हे पण घ्यायचं होतं, जशना थोडं सामान घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही थांबलेलो. आणि त्यानंतर मग आम्ही मस्त सामान वगैरे घेतलं. काकी हसत होत्या गाडीमधून की किती कॅप्चर करते लेकरू. ते पण विचार करत असतील की बाबा किती कॅप्चर करते. आणि तुम्ही इथला लोगो बघू शकता, आय लव्ह लोणावळा. खरंच आय लव्ह लोणावळा. तर हे तुम्ही बघू शकता. इकडं मस्त सुनील वॅक्स म्युझियम वगैरे आहे. इथं पण मजा करण्यासारखं खूप काही आहे. आणि इथे एवढं ट्रॅफिक वगैरे, एवढ्या गाड्या वगैरे असतात का सांगायला नको. कारण लोणावळा म्हणजे बेस्ट प्लेस आहे. तुम्ही कधीही जर लोणावळ्याला आले तर खरंच लोणावळा फिरायला सगळ्यात बेस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता ज्यांना वाटतं ना की आपली लाईफ अवघड आहे, तर तुम्ही बघू शकता की कुणाकुणाची लाईफ आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त अवघड असते. तर त्यामुळे स्वतःच्या लाईफला खूप जास्त डिफिकल्ट असा विचार करून जगण्यापेक्षा आहे ना, माझी लाईफ कितीतरी बेटर आहे असा विचार करून जगण्यामध्येच खरी मजा आहे लाईफ जगण्याची. तर तुम्ही बघू शकता की इकडचं पण म्हणजे इकडं मस्त फिरण्यासारखं वगैरे आहेच. आणि त्यामध्ये आम्हाला खरंच घरी जायला लेट झालं, तर मला घरून सारखे फोन चालू होते. तर मग आम्ही लगेच गेलो जशनाच्या वगैरे घरी. आणि त्यानंतर मग आम्ही बनवत होतो भाकरी. अरे म्हणजे असं काही नाही, पण एक असतं ना की मला येतं का हे बघायसाठी मी भाकरी बनवत होते. आणि अक्षरशः मी भाकरी बनवल्या तर एवढ्या भारी फुगत वगैरे होत्या ना. आणि त्यामध्ये जशनाचे डायलॉग चालू होते की मी तुला भाकरी बनवायला शिकवल्या, मी तुला भाकरी बनवायला शिकवल्या. तर त्यानंतर मग भाकरी वगैरे बनवून जेवण वगैरे करून तिच्याच घरी जेवण असतं माझं. आणि तिच्या घरी गेलं ना, मी जेवल्याशिवाय कधीच नाहीत, कारण मला आंटीच्या हातचा सगळा स्वयंपाक खूप जास्त आवडतं. त्यामुळं मग मी कधी पण तिच्या घरी गेलं ना, तर मला घरी यायला कमीत कमी 10-10:30 तर निदान वाजतात म्हणजे वाजतात. माझ्या घरी पण माहितीच आहे, एकदा जशनासोबत गेली म्हणजे रात्री 10-10:30 वाजताची मुलगी घरी येणार. तर हे बघा रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता ती मला घरी नेऊन सोडायला चालली आहे. आणि त्यामध्ये ती गाडीची स्पीड पण तिच्या खूप जास्त होती. तिला बोलले थांब 10 मिनटं लेट होऊ दे, पण गाडी हळू चालव, कारण एक तर रात्रीची वेळ होती आणि त्याच्यामध्ये कसं जास्त जोरात गाडी चालवणं पण सेफ नसतं. मग त्यामुळं तिला बोलले हळू गाडी चालव. आणि हे बघू शकता तुम्ही आमची सोसायटी आली फायनली. तर ही आमची सोसायटी आहे. आणि आजचा हा व्लॉग एवढाच, कारण लय थकले, पुढचा व्लॉग नाही हे केला.